मी अनुश्री अनिल चौधरी घेऊन आले आहे माझ्या हृदयातील भीम उत्सव. तर चला मग सगळे मिळून साजरी करूया भीम जयंती. दीनदलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. ते गरीबच होते पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या देशाचे संविधान लिहून गेले. अशा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. अहो, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्येच त्यांची विशेषता आहे. बा म्हणजे बाणेदार स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे हेतू त्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा, बदल समाजात घडवून आणणारे आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणीला. बेधडक सत्याग्रह केला 14 आठवड्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर. करते समाज उन्नतीचे, रचयिते भारतीय संविधानाचे. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. पुसले त्यांचे अश्रू, दिले दीनदलितांना संजीवन. अवतारला एक महामानव, नाव त्यांचे भीमराव रामजी आंबेडकर. अशा महामानवाचा जन्म मध्य प्रदेशातील मऊ या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी, बाईचे नाव भीमाबाई असे होते. बाबासाहेब लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना वाचण्याची आवड होती. एकदा वाचलेले पुस्तक ते कधी विसरत नव्हते. मुळातच त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे बाबासाहेबांनी BA, MA, डॉक्टर ऑफ सायन्स DLIT पदव्या संपादन केल्या. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो असे मौलिक विचार त्यांनी समाजाला दिले. बाबासाहेब नेहमी म्हणत, तुमच्याजवळ 2 नाणे असतील तर एका नाण्याची भाकरी घ्या व दुसऱ्या नाण्याचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल व पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल. बाबासाहेबांनी महाड येथील 14 तळे येथे सत्याग्रह करून अस्पृश्यांना पाणी उपलब्ध करून दिले. बाबासाहेबांचे जीवन हे सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. शेवटी हे म्हणावेसे वाटते, सर्वसामान्यांचे आधार